मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ होत असल्याने आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहकांची उबदार कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत वर्दळ पाहायला मिळते। त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खासगी आणि सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढल्याचं चित्र दिसते। सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा गारवा असा प्रकार पाहावयास मिळतोय। त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय। या वातावरणाचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम होत असल्याने सर्दी, खोकला, ताप तसेच पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रकार होत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोपी, उपरणे, मफलर, स्वेटर, जर्किंग, हातमोजे, पायमोजे, गॉगल्स, स्कार्फ आदी वस्तू खरेदी करताना दिसताय। यावर्षी थंडीत दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता नाकारता नसल्याचं बोललं जात आहे। मात्र असे असले तरी शेती कामांना वेग आला असून गहू, हरभरा यांच्या पेरणीसाठी शेतकरी शेती मशागत करतायत, तर काही अंशी पेरण्या होताना दिसतात। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।